सगळ्यात पहिले सर तुमचे खूप धन्यवाद. कारण की मी एक गेल्या 4-5 वर्षापासून मला ट्रेडिंग शिकायचं होतं. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण माझी दोघी मुलं लहान असल्यामुळे मी घरी आहे, म्हणजे जॉब क्विट करून मी घरात आहे. पण मला एक इच्छा आहे की प्रत्येक वुमनने एक इंडिपेंडंट राहायला हवं. पण मग मी त्या गोष्टीला थोडासा निर्णय घ्यायला उशीर लावला आणि 6 महिने आधी केलं असतं तर नक्कीच अजून मी पुढे ट्रेडिंग साठी माझी सुरुवात जास्त करायची चांगली झाली असती. पण खरंच सर मी एक रिव्ह्यू तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून देत नाहीये. खरंच तुमच्या ज्या टेक्निक्स आहे ना सर, म्हणजे एकदम छोट्या मुलाला आपण जसं शिकवतोय ना, सगळं समजतंय. आज 200 लोकांना तुम्ही ऍट अ टाइम शिकवताय, माईक बंद असताना, आणि सगळ्यांना त्या गोष्टी कळतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे सर तुमच्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठी. मला असं वाटतं की मी एक हाऊसवाईफ, त्याच्याबरोबर मी एका मुलीची आई आहे, तर मी काहीतरी करू शकली. तसंच बऱ्याचशा लेडीजचं असं होऊ शकतं किंवा असतं की बाबा आपण काही करू शकत नाहीये, घराच्या बाहेर पडू शकत नाहीये, काही कारणास्तव आपल्या लहान मुलांमुळे असेल ते, तर त्यांनी नक्की या क्षेत्रात यावं आणि आपल्या टीम सोबत जर आले तर नक्कीच सक्सेसफुल होणार. म्हणजे ते इंडिपेंडंट, फायनान्शियली इंडिपेंडंट होणार. आणि प्रत्येक महिलेनी मी तर म्हणते फायनान्शियली इंडिपेंडंट पाहिजे, स्वतःसाठी पाहिजे. सर मी एक हाऊसवाईफ आहे. ओके. आणि शेअर मार्केट बद्दल काहीच नॉलेज नव्हतं. पहिलं तर काही झिरो मधून मी सुरुवात केलेली आहे सर. आणि मी एका शेतकरी कुटुंबातली आहे. म्हणजे सासरचेही सगळे शेतकरी आणि माहेरचेही सगळे शेतकरीच आहेत. त्याच्यामुळं वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी शेअर मार्केटचा मार्ग निवडला. आणि मग युट्यूबला तुमचे व्हिडिओज बघितले, मग स्वाती मॅडमांना कॉल केला आणि लगेच तुमचा क्लास करायचं डिसिजन घेतलं सर. आणि ते सक्सेसफुल झालं. क्या बात है. थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू सो मच. मी तुमचा M1 चा क्लास सर लगेच जॉईन केला. अरे वा, अरे वा. आणि त्यात चांगली प्रॅक्टिस करत करत सर आज मी चांगली प्रॉफिट मध्येही आहे. अरे वा, अरे वा. हा सर. पार्लर आहे, मेन्स पार्लर आहे. वा सर मी म्हणजे माझं काम करून तुमचं सेशन अटेंड करतो. अरे वा. आणि तुमचे जे व्हिडिओ असतात ते पाहून थोडं थोडं मी, म्हणजे आज मला ट्रेडिंगचं शून्य माहिती होती, तर सर मी आज म्हणजे मला भरपूर नॉलेज आलेलं आहे तुमच्यामुळं. वा, त्याबद्दल तुमचं फार आभारी सर. म्हणजे शेअर मार्केट बद्दल माहिती नसल्या कारणास्तव म्हणजे ट्रेड घेणं, कधी घेणं आणि कधी कसं काय, म्हणजे कशामध्ये एंट्री घेणं, कसलंच नॉलेज नसल्या कारणास्तव सगळंच नवीन होतं. आणि जसं जसं आपले सेशन्स म्हणजे अटेंड करत गेलो तर खरंच ज्ञानात भर पडले सर. कारण की म्हणतात ना की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे ते आपल्या निशांत सर इन्स्टिट्यूट बद्दल तेच म्हणता येईल. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आणि ज्ञानात भर पडले त्याचा खरंच उपयोग होईल आता असं तरी वाटतंय. परफेक्ट. जशा तुम्ही थेरी शिकवल्या तसं तुम्ही रूल्स फॉलो करायला लावले, म्हणजे एक शिक्षक काय करू शकतो, एक चांगला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कसं घडवून घेऊ शकतो, त्याबद्दल सर खरंच तुमचा ऋण येत आहे खूप खूप. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. खूप काही सगळं शिकायला भेटलं सर मॉडेल 1 मध्ये. आणि ह्याच्या अगोदर मी ट्रेडिंग केलं होतं, ते आपले युट्यूबचे मित्रांचे त्यांचे एक थोडंफार लॉस वगैरे घेतलं होतं. पण आता तुम्ही जे शिकवलं रिस्क मॅनेजमेंट वगैरे कसे ठेवायचे, काय ठेवायचे, हे सगळं प्रॉपर कळालं सर. आता ह्याच्या पुढे आपण आता व्यवस्थित शिकायचं आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं, व्यवस्थित करायचं असं ठरवलं. व्यवस्थित प्रॅक्टिस करायची बस. मला आतापर्यंत म्हणजे कालच्या सेशन पर्यंत असं वाटलं होतं की गुरुवारी आपला सेशन संपतोय तर मग शुक्रवारपासून आपण काहीतरी ट्रेड करायला सुरुवात करू. पण तुम्ही जी आज ट्रिक दिली की तुम्ही पहिले हे स्टेप्स फॉलो करा, हे रूल फॉलो करा, 1% फॉलो करा, त्या हिशोबाने मी जर गेलो तर मला वाटतं की नक्की 100% मी याच्यात सक्सेस होणार आहे सर. क्या बात आहे सर, सोबत राहून. क्या बात. आणि बऱ्याच गोष्टी जे SL काय असतं हे मला खरंच माहिती नव्हतं सर आत्ताच्या सेशन पर्यंत. पण जेव्हा सर सांगायचे लाईव्ह सेशनला पण की SL कसा लावायचा, तर मला काय वाटायचं सर SL हे नाव लिहून येतं तिथे,
मला असं वाटायचं. आणि टॉप प्लस नेमका काय असतो हे पण मला माहिती नव्हतं सर. पण खरंच खूप थँक्यू सर की तुम्ही 7 दिवसचा कोर्स हा ऍक्च्युली आमच्या भाषेमध्ये एकदम प्युअर मराठी समजेल अशा पद्धतीने सांगता की तो पूर्णपणे समजतो सर. किती पण कमी शिकला असू द्या, जास्त शिकलेला असू द्या, खूप छान पद्धतीने समजावता. आणि दुसरी गोष्ट, 1 मंथ सर कम्प्लीट तुम्ही आमच्याकडनं तो सराव करून घेता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तर खरंच खूप सुंदर आहे सर. मला इतकं म्हणजे आज स्वतःला प्राऊड फील होतंय की माझं जे शिक्षण आहे 12वी पर्यंत ते व्यर्थ नाही गेलेलं सर. खरंच मी खूप हॅपी झालेली. आणि या महिन्याभरामध्ये सर मी थोडंफार का होईना थोडं प्रॉफिट पण घेतलंय सर. मी लाईफ मध्ये सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे असं मला वाटतंय. जसं नर्सरीच्या मुलांना तुम्ही शिकवता तसं ह्या गोष्टी शिकवताय. आणि मराठीमधून मेन म्हणजे आपल्या लोकांसाठी असं कोण करत नाही. आणि मी हे जेव्हापासून सर्च करतोय ना युट्यूब वरती किंवा फेसबुक वरती, तर जेवढे पण माझ्याकडे सोशल ऍप आहेत ना त्याच्यावरती नोटिफिकेशन येत आहेत भरपूर लोकांची. तर त्यांची फीज आहे ना ती 80,000, 90,000, 1 लाख, 2 लाख अशी आहे. तर ती सर्वसामान्य लोकांसाठी नाही परवडत आहे. पण तुम्ही एकदम कमी किमतीमध्ये हा कोर्स आणलाय आमच्यासाठी, तर त्यासाठी खूप खूप मी धन्यवाद आहे तुमचा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. आणि सर तुमचं टेक्निक असं आहे ना, म्हणजे सोप्या पद्धतीने लहान बालाला कसं शिकवलं जातं एकदम त्या प्रकारचं तुमचं टेक्निक आहे. म्हणजे भयानक. म्हणजे तुम्ही जे करताय ना ती ही समाजसेवा आहे सर. म्हणजे ही कोण करू शकत नाही. व्यवसाय प्रत्येक जण व्यवसाय करू शकतो, पण समाजसेवेचं जे भान आहे ते तुमच्याकडे फारच आहे. म्हणजे तुम्ही जे काही करताय ना, म्हणजे ज्या पद्धती शिकवताय त्याप्रमाणे घेतलेली फी पण फार म्हणजे लोकांना जाणवत आहे की सर भरपूर काय वाटतायत आपल्यासाठी. त्यांनी थोडंसंच घेतलेलं आहे पण त्याच्यातून ते भरपूर भनाट देत आहेत सर्वांसाठी. सर गेले 2 वर्ष झाले मी ट्रेडिंग करतोय, पण सगळं युट्यूबवर बघून पॅटर्न्स, ते कॅन्डलस्टिक चार्ट वगैरे सगळं बघितलं. पण हे गेले 7 दिवस झाले आपण जे कोर्स चालू केलाय त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मला हे समजत नव्हतं की कुठे बाय करायचं आणि कुठे सेल करायचं. पण जसं तुम्ही आता शेवटला जसं सांगितलं की 180 डिग्री 360 डिग्री हे थोडं शिकून आहे ना कॉन्सेप्ट क्लिअर झालाय सर. एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या लेवलला बाय केलं पाहिजे, कुठल्या लेवलला सेल केलं पाहिजे, आणि पॅटर्न कुठे तयार होतो, कधी बाय करायचं, त्या कॅन्डलला कसं प्राइस चेक करायची, हे आज खूप क्लिअर झालेलं आहे. हो सर, आज 11वा दिवस आहे. 10 दिवसापूर्वी मला तुमच्यासोबत बोलायचं होतं, पण तो आज दिवस मला भेटलाय बोलायचं का. खरंच सर तुम्ही म्हणजे मोटिवेशनल आणि खरंच एकदम भारी. म्हणजे मी आतापर्यंत माझ्या लाईफ मध्ये जेवढे ते काही क्लास केले माझ्या रिलेटेड, मी जॉब करतोय कंपनीमध्ये, पण असे टीचर आणि असे गुरु मला आतापर्यंत कधीच भेटलेले नाहीत. थँक्यू सो मच सर. सर खूप थँक्यू, तुम्ही खूप छान शिकवलं. ऍक्च्युली मी कोविडच्या आधीपासून स्टॉक मार्केटमध्ये सुरू केलेलं. मी आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 कोर्सेस केले. पण असं म्हणतात ना की हातचा राखून शिकवतात, मला असं वाटत होतं नाही काहीतरी मिसिंग आहे. आणि बरेचसे लॉसेस पण झाले. आधी खूप प्रॉफिट झाले, मग लॉसेस झाले. तर म्हटलं चला आता एक केलेत तर आपण हाही कोर्स करून बघूया. आणि बेस्ट डिसिजन होता. आणि जे मी आधी पण एक कोर्स केलेला त्यामध्ये ज्ञान थिअरीचं शिकवलं होतं, पण मला तेव्हा ते कळालं नव्हतं. आता खूप छान पैकी कळालंय. डाऊट्स असतील तर तेही क्लिअर होईल. आणि मेन म्हणजे तुम्ही जे पुढे प्रॅक्टिस सेशन घेणार आहेत ते खूप महत्वाचं वाटलं. कारण इतर ठिकाणी आधी क्लास, मग लगेच आमचा ऍडव्हान्स क्लास आहे, ऑप्शनचं तर कोणी सांगतच नाही. आणि तुम्ही स्वतःहून दुसऱ्या बॅच बद्दल काही सांगत नाही, उलट लोक स्वतः इंटरेस्ट घेऊन आम्हाला तेही शिकायचे म्हणतात, कारण तुम्ही पहिल्यांदाच इतकं छान शिकवलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी आज पहिला दिवस होता जो 0 नॉलेज होतं पूर्णपणे, आणि आताचा जो दिवस आहे तो खूप डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्यावेळेला खूप असा कॉन्फिडन्स होता की आपण करू शकतो का. पण तुमचं एवढं सपोर्ट आणि एवढं तुम्ही जे एक्सप्लेनेशन केलंय इझी, तर ते कुठेच मिळणार नाही, कोणत्याच सरांकडून मिळणार. थँक्यू सो मच. आणि शिवम सरांनी, ज्योती मॅमला पण खूप थँक्यू म्हणायचे मला. प्रत्येक वेळेला त्यांनी मला खूप समजवलं आणि तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. तुमच्यासारखा गुरु मिळणं सर कधीच नाही मिळू शकत. एवढं सिम्पल इझी प्रकारे शिकवलं तुम्ही, खरंच खूप छान वाटतंय सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी बेसिक लेवलला जाऊन तुम्ही शिकवलं
बरोबर. तुम्हाला फॉलो तर करतोच सर गॅन चार्टमुळे, तर आज एकदम खूपच छान वाटतंय की एक नेक्स्ट लेवल तर नक्कीच पोहोचलेलं आहे. रिअली थँकफुल सर. आणि म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही अगदी सिम्पल लेवलवर आणून ठेवलंय ना सर गॅन थेरी, इट वॉज रिअली अप्रिशिएबल अँड रिअली थँक्यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट सर. मी सर आपल्या क्लासच्या एक दिवस आधी व्हिडिओ बघितला आणि तेव्हा जॉईन पण केलं. मी विचार पण नाही केला, मला माहिती नाही ते युनिव्हर्स असतं ना की आपल्याला एक साईन देतं की नाही ही एक योग्य व्यक्ती आहे, तू जा तिकडे. मी स्वतः स्पिरिच्युअल हिलर पण आहे, त्याच्यामुळे कुठेतरी मला वाटलं की सर तुम्ही खूप चांगल्या मनाने हे सगळं देताय लोकांना. आणि पहिल्या सेशन मध्ये तुमचं मी ऐकलं की गिव्हिंग म्हणजे लॉ ऑफ गिव्हिंग काय असतं, जे तुम्ही देताय ते 10 पटीने युनिव्हर्स तुम्हाला देत असतं, ते ब्लेसिंग आपल्याला मिळतात. ग्रॅटिट्यूडची फिलिंग ते सगळं तुमचं ऐकलं ना मी खूप म्हणजे मला ते खूप भावलं आणि कुठेतरी कनेक्ट झालं सर मला. येस मॅम, थँक्यू सो मच. टीम तर खूप छान काम करते. नमस्कार सर. नमस्कार सर. यंगेस्ट ट्रेडर इन द हाउस, क्या बात है भाई, बहुत बढ़िया. यस सर, बोला. मी 16 वर्षाचा आहे सर, 10वीला आहे. आणि आतापासूनच 10 दिवसातच मला खूप ज्ञान आलंय. वाव. हा, मी करू शकतो असं, आणि मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही पण करू शकता. 100% खूप कमी वयात आपण करू शकतो. 100% करू शकतो आपण. 100%. खूप खूप चांगलं शिकवता तुम्ही. स्वाती मॅडमनी पण खूप मार्गदर्शन केलेलं आहे. सगळं मराठीमध्ये, त्याच्यामुळे सगळं कळतं. अरे वा, क्या बात है, बढिया. तू खुश आहे ना? हो. येस. छोट्या मुलांना टीचर कसं सांगते तशी पद्धत आहे सर तुमची सांगण्याची. आणि या लेवलला आम्हाला हे कोणी नाही सांगणार. या लेवलला काय असं वरती वरती सांगतील, पण नाही, तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगते, चुकलं नाही. पण जोपर्यंत त्याचा कन्सेप्ट क्लिअर नाही होत ना तोपर्यंत तुम्ही नाही त्याचं नाव रिपीट घेऊन समजलं का पुन्हा विचारते. सर तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही आम्हाला गुरु म्हणून मिळाले हे आमचं खूप भाग्य आहे. कारण आतापर्यंत जसं मार्ग व्यक्तीला मिळत नाही ना, आम्ही कुठेतरी वेगळ्याच मार्गावर भटकत होतो की ज्याला काही हे नव्हतं कुठे जायचं. पण आता वाटतं नाही, या रोडनी जर गेलं तर सक्सेस नक्की मिळेल. याला जवळपास मी निश्चित मदत केली, त्याच्या हँडल मी करतो. 2.25 लाख रुपयाचं प्रॉफिट करून दिलं सर मी त्याला. 13,000 2.25 लाख रुपयाचं. ते म्हणे अरे जे जादू मेकू शिकावं मी कोर्स कर. त्यांनी गलतीनं दुसरीकडे गेला, 18,000 रुपये भरले, फसले गेला. तुम्हाला दाखवून सेशन मध्ये टाकलं होतं. 3 मित्राने ते रेकॉर्डिंग टाकतात. आपल्याला काय प्रॉब्लेम आला ते कोणाला विचारतात? रेकॉर्डिंगला विचारता येत नाही ना. तुम्ही जे शिकवता सर त्याला जवाब आहे. थँक्यू सो मच सर. खतरनाक जुगाड आहे, खतरनाक. येस सर. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जॉईन करून खूप मजा आली. आणि हे जे सेक्शन झालं आता आणि याच्या अगोदरची जे आपण 10 दिवस जर्नी करतोय ती खूपच चांगली होती. आणि ह्या अगोदर मी जे रिटेल ट्रेडर होतो, तुम्ही आता जे या सेशन मध्ये सांगितलं, तर आपल्या टीमने रुमा मॅडमने मला जे आपल्या फाउंडेशन कोर्स पाठवले होते, जे तुमची जी सिस्टीम होती, जी अनफेअर प्राइस आणि फेअर प्राइस, ती एवढी सर मी वर्क केली त्याच्यावरती. आणि एका दिवसामध्ये मी सर 3,000चा प्रॉफिट घेतला त्याच्यावर. हे तुम्ही लेवल दाखवली आहे की बाबा या लेवलला फेअर प्राइस असते, या लेवलला अनफेअर प्राइस असते, त्या लेवलवरती मी प्रॉफिट घेतलेलं आहे त्याच्यावरती. आणि त्यानंतर मी स्वतःला ठरवलं की नाही, या जे जसं एक बोलतो ना आपण की महाभारतामध्ये अर्जुनाला सारथी भेटले होते श्रीकृष्ण, तसे तुम्ही आम्हाला भेटलायत आता. आणि या सारथी सोबतच आम्हाला या पुढची जर्नी आता कंटिन्यू करायची आहे. सर व्हेरी गुड इव्हनिंग. आणि खूप खूप धन्यवाद. म्हणजे शब्द कमी आहेत बोलण्यासाठी की तुमची जेवढी प्रशंसा केली तेवढी कमीच आहे. आणि तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही फक्त माध्यम जरी असले तरी ते आमच्या समोर नाही, पण तुम्ही आमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला धन्यवाद देतो. की एवढ्या डीप मध्ये जाऊन म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं की तिथे जाऊन प्राइस रिजेक्शन का करते किंवा कसे काय करतं, म्हणजे कुठून कुठे जातं काहीच समजत नव्हतं. पण आज असं कळालं की हे कॅल्क्युलेशन काय असतं. आणि नवीन इन्फॉर्मेशन मध्ये भर पडली की हे 9ची पॉवर काय आहे. आणि मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. कारण मी बरेच क्लासेस केले पण मला सक्सेस मिळाला नव्हता. ओके. आणि आपली WD ज्ञान जी थिअरी आहे त्याच्यामुळे मला एवढा फायदा झाला. सुरुवातीला मी आठवडाभर केलं प्रॅक्टिस, पण मला काही जमत नव्हतं. शेअर
सर्च करण्यासाठी. मग वेल्थ क्रिएशन सेशन मी आठवडाभर अटेंड केलं वा आणि त्याच्यानंतर मला डाऊट सगळे क्लिअर झाले. त्याच्यानंतर माझी एवढी चांगली प्रॅक्टिस झाली कुलदीप सरांमुळे की आता वाव. जवळजवळ सगळे शेअर त्यांचे आणि माझे सेम निघतात. क्या बात आहे त्याचा सर, मला खूप आनंद आहे. राईट, खूप आणि आता भारी. डेली मी 1-2 क्वांटिटीवर ट्रेड करतो आणि मला त्याच्यात नेहमी प्रॉफिट होत आहे. क्या बात आहे सर, क्या बात आहे. छान ग्रोथ, एकदम छान ग्रोथ आहे. आय एम हॅपी. ऍडमिशन घेतलं किंवा सगळे सेशन्स अटेंड केले. पहिल्या बरोबर. सेशनला थोडी भीती होती की फार ओके. अगदी डोक्याबाहेरच आहे की काय, पण जसं जसं ते कळत गेलं तर ते मला फार थोडंसं इझी वाटलं. आणि ठीक आहे, थोडासा अभ्यास करावाच लागणार आहे, नो डाऊट. परफेक्ट पण परफेक्ट आजच्या डेटला आणि ज्या दिवशी फर्स्ट सेशन जो होता तो परफेक्ट. अतिशय माझ्यामध्ये ड्रास्टिक चेंज आहे. क्या आता बात आहे मला मॅम. 70% खात्री आहे की मी याच्यात वाव. उतरू शकते आणि वाव, मी 100% ट्राय करणार. तुम्ही जे शिकवलं म्हणजे आज मला असं वाटतं खरं शेअर मार्केट हे असं असतं, असं म्हणजे खूप शिकायला भेटलं सर. त्याच्यावर तुम्हाला खरंच हात जोडून थँक्यू म्हणते मी. की वेलकम मी खूप मूर्खपणा केला. मी सगळ्यांना सांगेल की जे असं टेलिग्राम हे कोणी जॉईन कर, तुम्हाला 2 दिवस प्रॉफिट दिसेल, महिनाभर प्रॉफिट दिसेल, पण तुमचा डबल जाईल. राईट राईट. खूप भारी. खूप Very authentic. खरंच थँक्यू सर तुम्हाला. वेलकम सो मच मॅम, वेलकम. खूप भारी. सर ज्ञान थेरी रिअली रॉक्स. थँक्यू सर. त्या इझी वेने त्याला डिकोड केले तुम्ही, की इझी वेने. कालपासून क्युरियोसिटी होती म्हणजे काय बुवा ज्ञान थेरी. थोडासा युट्यूबवर सर्च करण्याचा प्रयत्न केला आहे ते का काहीतरी माहित करावं ते आपलं, पण सरळ डोक्याच्या बाहेर जात होता ते. पण रिअली ज्या पद्धतीने ज्ञान थेरी सांगितल्यानंतर तुम्ही की म्हणजे न्यूमरिकल हा कसा चालतो, रिअली इट वर्क्स अँड जबरदस्त सर, एक्सलंट. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. सांगितल्याबद्दल थँक्यू रिअली. यू आर द कॉज सर, यू आर नॉट म्हणजे तुम्ही लोकांमध्ये एम तयार करत नाही, तुम्ही कॉज तयार करून राहिले की गो नेक्स्ट लेवल. येस सर, नेक्स्ट लेवलच जाणार सर, नेक्स्ट लेवलला. सर मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मला खूप आनंद होतो की सर मी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी शिकलो. आणि याआधी मला असं वाटत होतं की शेअर मार्केट हे जस्ट एक लक आहे किंवा ते माझ्या बसची गोष्ट नाही असं मला वाटत होतं इतके दिवस. पण जेव्हा मी प्रोपाथ सोबत जोडला गेलो त्यानंतर खूप गोष्टी म्हणजे सोप्या झाल्यात. आणि सर तुमची टीम आहे ती खूप कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे कधी पण त्यांना विचारलं किंवा कॉल केला, 4 वेळेस एक गोष्ट विचारली तरी ते कधीच अग्रेसिव्ह वागत नाहीत किंवा प्रत्येक गोष्टीचं त्यांच्याकडे निदान असतं. आणि सर मी एक सांगू इच्छितो की या निमित्ताने तुम्ही एक आंधळ्याला एक डोळा देताय की कसं आपण शेअर मार्केटकडे बघितलं थँक्यू सो पाहिजे मच सर. आणि कसं आपण अनालिसिस केलं पाहिजे आणि शेअर मार्केटची पॉवर काय हे पण तुम्ही आज थोडक्यात आम्हाला दाखवून दिलेलं आहे सर. थँक्यू सो मच. तुमचे आणि प्रोपाथ टीमचे खूप आभार मानतो. सर ऍक्च्युली मी पहिले ट्रेडिंगवर तर विश्वासच नाही ठेवत होती. माझ्या मिस्टरांचं फक्त हे होतं की म्हणजे ट्रेडिंग करायचं आहे तुला, शिकायचं आहे, शेअर मार्केट शिकायचं आहे. ऍक्च्युली मी इंजिनिअरिंग केलं आणि टोटल हाऊसवाईफच आहे. आणि तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे, मी परवाच्याच दिवशी मॅमला फीडबॅक दिला, सृष्टी मॅमला, की मॅम म्हटलं सर एक्सलंट आहे. 2च सर आले आयुष्यात की जे छान शिकवत होते पूर्ण Thank you so इंजिनिअरिंग much, ma'am. पर्यंत. Right. त्यानंतर थर्ड तुम्ही. आणि Wow, जे thank तुम्ही you so much. सांगता ना, माझा एक विश्वास आहे की दुसऱ्याला मदत करून पुढे चालायचं. म्हणजे आपल्याजवळ आहे 100% आहे तर तू म्हणजे 40-50% तरी तू 40%, 30%, 20% कितीतरी तू दुसऱ्याला दिलं पाहिजे. तुझं हे आज जे 100%. कर्तव्य आहे. तुम्ही जे 100%. शिकवतात ना, एक मला 6 सेन्स म्हणता नाही येईल, आहे ते काहीतरी की समोरच्या माणसाला ओळखायची एक हे आहे. असं वाटतं की सर जे देतात ना क्लास आहे. म्हणजे मी तुमच्यावर Thank you so 100% much, विश्वास ma'am. करावा हा म्हणजे माझं मन बोलतं. थँक्यू सो थँक्यू मच मॅम. सो मच. शेअर मार्केटचं यशही माहित नव्हतं. तुम्ही एवढं छान सांगितलं ना सर, शेअर कसा तयार होतो इथून, कॅन्डलचा जन्म कुठं झाला इथपर्यंत, म्हणजे एवढं खतरनाक सांगितलं ना सर. आणि 9चं जे तुम्ही पॉवर सांगितली सर, अरे बापरे, ते हँग झालो सर. पहिल्यांदा जेव्हा ते लाईव्ह सेशन मी अटेंड केलं ना, तर मी हँग झालो की इतकाही ते या अक्षरामध्ये एवढी पॉवर असेल का, जी ज्ञान थिअरी तुम्ही सांगितली ना सर, खतरनाक. आणि सर तुम्ही फार छान शिकवता, एक कॉन्फिडन्स असतो तुमच्या बोलण्यामध्ये, त्याच्यामुळे आम्हालाही कॉन्फिडन्स येतो. मी बिगिनर आहे, पण ह्या 8-10 दिवसात तुमच्याकडनं जे नॉलेज भेटलं ते फार व्हॅल्यू देणार, म्हणजे पूर्ण आयुष्यालाच व्हॅल्यू देणार आहे की कुठे लॉस, कुठं प्रॉफिट, आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आयुष्यात.
प्रत्येक गोष्टीतच. त्याच्यामुळे तुम्ही फक्त शेअर मार्केट नाही शिकवत, पण आयुष्य कसं पुढे घडवायचं आणि कसं जगायचं हे पण शिकवता. त्याच्यामुळे खूप खूप आभार तुमचे, की तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी देता प्रत्येक लेक्चरला, आणि त्याच्यामुळे उद्याचा दिवस चांगलाच असणार असंच नेहमी वाटत राहतं. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि असेच आमच्या आयुष्यभर सोबत राहा, गुरु राहा आमचे, हीच अपेक्षा आहे आमची, बाकी काहीच नसणार. काही म्हणजे एस पण माहित नव्हतं स्टॉक मार्केट मधला, की काय असतं स्टॉक मार्केट. पण आता मी 2-3 बॅच जॉईन केला, मला स्टॉक मार्केट काय आहे आणि इन्व्हेस्टिंग काय आहे हे मला 2-3 महिन्यात समजलंय, आणि खूप बऱ्यापैकी समजलंय सर. आणि हे फक्त तुमच्यामुळे, कारण माझं फर्स्ट गुरु तुम्हीच आहात. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. म्हणजे एक सपोर्ट असतो, आई वडिलांसारखा जो सपोर्ट असतो ना, तो तुमच्या टीम कडून मिळतोय. म्हणजे काही अडचण असली ना तरी ते मला हेल्प करतात. 1-2 मिनिटाचा फक्त मिस कॉल जरी गेला तरी ते रिपीट मला कॉल करतात. आणि ऑल द टीम व्हेरी, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीयेत. थँक्स. त्यावेळेला त्याने सांगितलं की तुम्हाला खूप सारे पैसे कमवायचे आहे का म्हणे. असं होऊ शकते तर म्हणे हो, पण हे कोणाला सांगू नका म्हणे. मग त्यांनी रुमा मॅडमचा नंबर दिला, त्यांना मला कॉन्टॅक्ट झाला. मग तरी सुद्धा माझ्या बालबुद्धीला 1 महिना लागला सर जॉईन व्हायला. 1 महिन्याचा वेळ घेतला मी. आणि सर तुमचं शिकवण एकदम चांगलं आहे. एवढं ए फॉर ऍपल पासून असं कोणी शिकवत नाही. या क्षेत्रातला माझा अनुभव आहे सर. सर खरंच सर तुम्ही निशांत पवार म्हणजे पॉवर ऑफ नॉलेज आहात सर. तुम्हाला सॅल्यूट. जय हिंद. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. सपोर्ट टीम आहे ना सर, तुमच्यासारखीच उत्तम एकदम आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं इकडे, तुम्ही सांगितलं दुसऱ्या क्षणाला मला कॉल आला, आणि मी ते माझे त्यांनी डिटेल घेऊन मी तुमचं पेमेंट केलं आणि लगेच जॉईन पण झालो. सर काय माहितीये, तुमच्या एका गुरु लाभण्यानं प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे असा गुरु लाभणं प्रत्येकाच्या, जे आपल्या ग्रुपमध्ये जे आहेत ना त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं म्हणून तुमच्या एका गुरु सगळ्यांना लावलाय. आणि मला असं आशा आहे की या सगळ्या मेंबर्सनी त्याचा फायदा करून घेणं जरुरी आहे. मी म्हणजे मला असं वाटतं तुमचे व्हिडिओ बघून आणि बघून की माझ्या मनामध्ये असं आलं की तुम्ही जर मला 2000 मध्ये भेटला असता तर माझे खूप सारे पैसे वाचले असते. अरे यार. कारण मी पुण्याचा एक कोर्स केला होता सरांचा, पैसे भरले सगळे 1 स्ट्रोक मध्ये, पण सपोर्ट नावाची काही चीज नाही सर. आणि याच्यासारखे मी आणखीन 2-4 कोर्स पण केले. पण इथे या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो मी की सर आपली जी सपोर्ट टीम आहे, तुम्ही तर शेअर आहातच, पण सपोर्ट टीम तुमची म्हणजे एकदम जबरदस्त आहे सर. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करतात. आणि आज असं वाटतं की नॉलेज एकदम नेक्स्ट लेवलला गेले. आता इथून पुढे मी सांगू शकते की माझं डिसिजन एकदम बरोबर होतं. कारण घरचे सगळे म्हणत होते की यार काय तू त्या शेअर मार्केटच्या मागे लागली, दे सोडून, तुझं जॉब इतकं छान होतं कशाला सोडलाय. पण म्हटलं नाही, मला जे माझं ड्रीम आहे मला तेच कम्प्लीट करायचंय. थँक्यू सो मच सर. खूपच म्हणजे इतकं सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना की आज असं वाटतंय यार मी 18 वर्ष खूप हमालीच केली. त्यावेळेस जर मी शिकली असती तर आज खूपच म्हणजे नेक्स्ट लेवललाच असते. राईट. पण जे जेव्हा व्हायचं ते तेव्हाच होतं ना तुम्हाला. हो, एक खूप उशिरा कळालं मला. पण मला असं वाटतं की जे लोक तुमचे युट्यूबचे बघतात, वेबिनार वगैरे अटेंड करतात, त्यांनी माझ्यासारखं लेट नको करायला. खूप लवकर जेव्हा बघतात तेव्हाच डिसिजन घ्यायला हवं. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. खूप खूप थँक्यू सर. आणि असंच सपोर्ट मला तुमचा कायम असू द्या. म्हणजे माझं जे ड्रीम आहे मी ते आता सगळ्यांना सांगेल की मी ते कम्प्लीट केलंय. वर्षभर काहीतरी युट्यूबवर सर्च करणं वगैरे, कोणी सांगितलेलं बघणं वगैरे, असं बऱ्याच गोष्टी केल्या, पण काहीच कळत नव्हतं. ओके. आणि ज्यावेळेस तुमची बॅच अटेंड केली त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत गेल्या. म्हणजे जसं आपण बोलतो ना, एक वडील आपल्याला आयुष्यातले खास कळगे सांगतात, तसे खास कळगे शेअर मार्केटमध्ये तुम्ही सांगितले. वाव, थँक्यू सो मच सर. म्हणजे असं युट्यूबवर वगैरे एवढं सर्च केलं पण कुणी एवढं डीपली सांगितलेलं नाहीये हे नॉलेज, तेवढं तुम्ही सांगितलंय. राईट. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्यामुळे एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली आणि कॉन्फिडन्स लेवल वाढला. खूप छान शिकवता सर तुम्ही. थँक्यू सो मच. जशी काही आपल्या मुलाला शिकवते बस त्या टाईपच तुम्ही शिकवता. माझ्या आईनंतर सर दुसरी आई मला मिळाली असं वाटते सर मला. असं लहान बाळासारखं एकदम एकदम कधी कधी तर असं रडावंसं वाटते सर, एवढे छान तुम्ही उदाहरणं देता. अरे बापरे, किती खूप असं हार्ट टचिंग. आणि असं कुठल्याही बिझनेस मध्ये सिक्रेट कोणी शेअर करत
म्हणजे भले तुम्ही जरी कोर्स दिला ना, इतकं डीप सिक्रेट, म्हणजे काही काही तर तुम्ही असं एक्स्ट्रा गरज नसताना सुद्धा काही काही तर कालचं तर तुमचं लास्ट सेशनचं जे तुम्ही टेक्निक सांगितली, म्हणजे खरं जिनियस आहेत सर तुम्ही. म्हणजे मी इतकं इम्प्रेस झालो तुमच्यावर की स्वच्छ हेतू आहे तुमचा, फक्त मदत करणे. त्याच्या पाठीमागे इतके गरजवंत लोक त्यांचे तर व्हिडिओ बघतोच आपण, आणि फायनान्शियल इश्यू प्रत्येकालाच असतात. मला पण माझा बिझनेस, माझ्या पण लेवलला माझे लोन्स असतात, सगळ्या गोष्टी असतात, आणि त्या उद्देशाने आपण कुठून तरी म्हणजे एक मार्ग सापडत असतो, आणि योग्य ठिकाणी आलोत आणि योग्य मार्गावर आलो. 2 शब्द तुमच्यासाठी बोलण्याची इच्छा निर्माण झाली मला. आणि असं म्हणतात की आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा परीस येतो, तर तो परीस काय असतो ते तुमच्या रूपाने परीस आम्हाला सापडला तर आमचं सोनं झाल्याशिवाय 100% सोनं झाल्याशिवाय आमचं राहणार नाही. आणि सगळ्यात जास्त म्हणजे खरं तर मी तुमच्यापेक्षा थँक्यू शिवम सरांनाच म्हणणार आहे, कारण माझ्या खूप क्युरियस होत्या, खूप म्हणजे खूप. सरांनी मला खूप झेललंय. मी प्रचंड प्रश्न विचारलेत, मी खूप फोन केलेत सरांना, खूप म्हणजे खूपच. तर सरांनी सगळ्या तेव्हा माझ्या क्युरीज सॉल्व्ह केल्या, आणि त्यामुळेच ऍक्च्युली मी ऍडमिशन घेतलं. ग्रेट. खूप म्हणजे सरांनी खूप हेल्प केली आहे मला, म्हणजे मी शब्दात सांगूच नाही शकत ऍक्च्युली. खूप छान मॅम, त्यांनी खूप म्हणजे खूप हेल्प केली. आणि ह्या सेशन मध्ये ज्या कोणी हाऊस मेकर असतील, हाऊस वाईफ नाही, हाऊस मेकर असतील, होम मेकर असतील ना, तर त्यांनी असं काही गिल्ट ठेवू नका की नाही का, म्हणजे मी काहीच करत नाही, होणारच नाहीये काही. आपने पूरा घर संभाल लिया, ये फाइनेंस किस खेत की मुली आहे असं म्हटलं पाहिजे. मग तो येस मग तो कॉन्फिडन्स प्रत्येकाने स्वतःमध्ये घेतला पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा वर्क मध्ये पुढे घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे सध्या मला वाटतं की प्रॉफिट लॉसचा विचार न करता, आता मी 2च दिवस झाले ट्रेड घेते, मी 30 ऑक्टोबरची बॅच जॉईन केली होती. ओके. तर मी बघतेय की आता मार्केट कसं पुढे जातंय, पाठीमागे येतंय. हे तुम्ही जे म्हणता ना की थेरॉटिकल शिकणं आणि प्रॅक्टिकल शिकणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तर ज्यावेळी मी परवा ट्रेड घेतला, मी परवा ट्रेड घेतला, जेव्हा मी प्राइस टाईप करत होते ना, असा हात शिवर करत होता सर माझा, मोबाईल मी हातात पकडलेला तेव्हा. अरे बापरे, अरे बापरे. की म्हणजे जमेल की नाही ही भीती होती ना, ती सिच्युएशन आज नव्हती माझी. वाव, क्या बात. गुड इव्हिनिंग सर. खूप छान वाटतंय, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स वाढला आता. म्हणजे एवढ्या वर्षाचा माझा गॅप होता जॉब सोडला, कारण दोन्ही मुलांमध्ये बिझी झालेली आणि काहीतरी करायचं होतं, पण मला बाहेर जाता येत नव्हतं, ऑफिस पुन्हा जॉईन करता येत नव्हतं, मुलांना सांभाळून असं काहीतरी करायचं होतं. म्हणून मी शेअर मार्केटचं नॉलेज गेन करत होते, पण कोणतरी असं पाहिजे होता माणूस जो मला दाखवेल, आणि म्हणजे मला स्कूल कॉलेजमध्ये शिकवलं असं सांगणारा. पण मॅडमनी मग मला कॉल केला आणि सांगितलं, तर सुरुवातीला असं वाटलं की अरे म्हणजे खरोखरच शिकवणार का असं तसं, पण त्यांच्या बोलण्यामध्ये जो पोलाइटनेस होता ना, त्याच्यावरून मी जाऊ दे, म्हणजे बघूया तरी आपण. आणि जसं म्हणजे तुमचे व्हिडिओज त्यांनी सुरुवातीला पाठवले ते पाहिल्यानंतर कॉन्फिडन्स येत गेला, आणि त्याच्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्षात तुमच्याशी भेट झाली आणि रोजचा दिवस एक नवीन अचिव्हमेंट भेटल्यासारखं वाटतंय. एवढा ह्या फीस मध्ये एवढं सारं कोण देतं, असं स्वतःलाच प्रश्न पडतोय की अरे बापरे. मला एक शेअर करायचं होतं, कारण 1 वर्ष आधी मला कॅन्सर डिटेक्ट झालेला, आणि मी खूप म्हणजे वर्षभर मी तो पिरियड खूप सफर केला, आणि खूप लोनली फील केलं, आणि मी फायनान्शियली पण खूप डाऊन झाले. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण फायनान्शियली कशी म्हणजे वर येणार बा. तर मी असा विचार केला की आपण ट्रेड करायचं किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं. पण मला काहीच येत नाही सर, काहीच माहिती नाही त्यातलं. तर मग एकदा असंच फेसबुक हे करता करता सर्फिंग करता करता मला तुमचा व्हिडिओ दिसला, आणि पूजा मॅडमला मी कॉल केला, म्हणजे त्यांचा कॉल आला मला, आणि त्यांनी मग सांगितलं की मॅडम तुम्ही एकदा बिलीव्ह करा, तुम्ही खूप वर जाल. आणि सर मी सांगते, ते मनीषा पाटील मॅडम सोबत मी बोलले ठाणेच्या, मला विश्वासच होत नव्हतं की खरंच आपण करू शकतो म्हणून. आणि मग मी त्यांच्याशी बोलले, आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही करा, आणि तुम्ही निशांत सरांना तर थँक्स म्हणाल, पण मला पण थँक्स म्हणाल की मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही जॉईन करा म्हणून. आणि खरंच सर आज मी तुम्हाला पण थँक्स म्हणते, आणि त्या मॅडमला पण थँक्स म्हणते, आणि पूजा मॅडमला स्पेशली थँक्स म्हणते, त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. मला पहिल्यांदा एवढा ट्रस्ट नव्हता, कारण मी बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी सेशन केलेत, लॉसेस केलेत,
फेसबुक स्ट्रॅटर्जी, व्हॉट्सअपचे तुमच्या हे जे ग्रुप वगैरे, टेलिग्राम बरंच सर केलंय. ओके. जवळजवळ 1,00,000-1.5 लाख रुपये मी ऑलरेडी मार्केटमध्ये घालवले, हो. म्हणून मला काय एवढा ट्रस्ट नव्हता. मी ऍक्च्युली तुमच्या ह्याच्यात जॉईन झालतो पहिल्या. आणि दुसरी गोष्ट, जे ज्ञान लेवल सांगितली तर सर ते छप्पर फाडके तुम्ही दिले. कारण ही थँक्यू ज्याला सो मच सर. कळालंय त्याला माहित आहे काय विषय आहे तो. आणि मी रोज संध्याकाळचे सेटअप बघत असतो. मी वाव वाव. झोली फाडकी द्या सर आपण.